फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज मी आले होते सोलापूरमध्ये काही कामानिमित्ताने आणि सोलापूरमध्ये हे जे प्रीती डायनिंग हॉल जो आहे तो त्याच्याबद्दल मी बरंच ऐकलंय आणि इवन गुगल रिव्ह्यूज सुद्धा मी याचे पाहिले. तर बऱ्याच लोकांनी याच्याबद्दल चांगल्या कमेंट्स केल्या होत्या. सो आम्ही इथे आलो होतो. बस स्टँड पासून साधारण 1 किलोमीटर अंतरावरतीच आहे हे. इवन रेल्वे स्टेशन पासून सुद्धा एकदम जवळ आहे. बाहेर पार्किंगची सोय चांगली आहे. आणि इथे बघितलं मी, मला माहित नव्हतं की हे एवढं फेमस आहे. इथे सगळे सेलिब्रिटीजचे त्यांनी असे फोटोज वगैरे लावलेले. अ, YouTubeवरती तुम्ही भाडीपाचाचं जर चॅनल पाहत असाल, तर ते सुद्धा आहे, त्यांची टीम सुद्धा इथे येऊन गेली आहे. आणि शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण इथे मिळेल असं त्यांचं अ, त्यांनी असं ॲडव्हर्टाइज केलेलं आहे बाहेर. सो इथे जर मेनू बघितला ना, लिमिटेड आयटम्स आहेत आणि सगळे आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे. जेवण, भाज्या आणि त्याच्यानंतर नाश्त्याचे सुद्धा सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ आणि सोलापूरला आल्या म्हणजे शेंगदाण्याच्या सगळ्या गोष्टी तर इथे मिळणारच. सो शेंगा पोळी, शेंगा चटणी आणि या सगळ्या गोष्टी इथे होत्या. अ, त्याच्यानंतर हा आतला जो अँबियन्स होता तो ओके ओकेच होता. अ, हा एसी हॉल होता आणि बरीच गर्दी होती. म्हणजे आम्हाला वेटिंगमध्ये एक 15-20 मिनिटं तरी थांबावंच लागलं आणि आम्ही त्यांच्याकडची थाळी घेतली होती. थाळीमध्ये अ, वरण होतं, त्याच्यानंतर चवळीची रस्सा भाजी होती. ढबू मिरचीची भाजी होती किंवा सिमला मिरची जी म्हणतात आणि वरण बऱ्यापैकी म्हणजे ठीकच होतं असं वाटलं आणि पापड होता, शेंगदाण्याची चटणी, कोशिंबीर होती आणि मी एक्स्ट्रा खव्याची पोळी मागवली होती. कारण सोलापूर एरियामध्ये खवा पोळी पण खूप छान मिळते आणि दिसत तर ही चांगलीच होती, मस्त दिसत होती. आणि भात जो होता ना, तो बराच कोरडा-कोरडा होता. ओव्हरऑल भाज्यांची चव एव्हरेज होती. मला नेमकं कळालं नाही का एवढं फेमस आहे. पण सात्विक जेवण म्हणू शकतो. अगदी घरच्या पद्धतीचं मसालेदार असं काही नव्हतं. पण म्हणजे एवढं फेमस असण्याचं काही कारण मला वाटलं नाही. मेससारखं जेवण वाटलं मला खरं तर. तुम्ही जर इथे कधी खाल्लं असेल, तर मला कमेंट करून सांगा. सर्वात बेस्ट इथली खरं तर खवापोळी होती. खवापोळी खरंच चांगली होती. अ, तुपात छान केली होती आणि खवा पण त्यांनी असा कंजूसपणे घातला नव्हता. तर मी त्याला 100 पैकी 100 मार्क देईन. पण जी थाळी होती ती मला एव्हरेज वाटली. बाकी तुमचा इथला अनुभव कसा आहे ते मला नक्की सांगा.